भाई रेडी आले तर आंघोळ करायला इथे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका मित्र ओंकार संतोष भिंगाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण कुठे चाललो आहे माझा थंबनेल बघून. खूप एक्सायटेड आहे मी या राईडसाठी. हा आपला पहिला मोटो व्लॉग असेल आणि मी चाललो. याच्या आधी पण मी 2-3 वेळा गेलो तिथे, पण आज मी तुमच्यासोबत जाणार आहे. तुमच्यासोबत मी सगळं एक्सपिरियन्स करणार आहे, तुमच्यासोबत मी राईड करणार आहे. आय एम टू मच एक्सायटेड फॉर दॅट. रात्रभर मी हाच विचार करत होतो की ब्लॉग कसा होईल, व्यवस्थित होईल की नाही. बाय द वे, हा चेस्ट माउंट आहे, इथे एक आहे, आपल्या हेल्मेटला एक माउंट आहे. हे सगळं माउंट लावून आपण शूट करणार आहे. थोडं चेस्टवरनं, कधी हेल्मेट माउंटवरनं, तर असं आपण शूट करत जाणार आहे. तर आपला प्रवास असा सर्व असेल. आता वाजले सकाळचे 6:15 आणि आपण निघालो आपल्या राईडला. आता आपली सुंदरी पण रेडी आहे. तिला पण मी कालच धुवून वगैरे आणली आहे, हवा चेक केली, सगळं चेन ल्यूब वगैरे करून ठेवलं आहे. तर आपण तिला पण भेटू. तर खूप सुंदर दिसते ही. आणि जसं मी तुम्हाला बोललो की हेल्मेटला पण मी इथे एक माउंट लावून ठेवलं आहे. आपण प्रत्येक अँगलने आपण आपले व्ह्यू घेऊ शकतो. होप की आपली राईड चांगली जाईल. आणि आता सुरुवात करतो मी राईडला. आपण राईडमध्ये सगळे एकत्रच राहू आणि राईड एन्जॉय करू. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. वाजले आहेत 6:15, 6:17 झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्याला ड्रॉप करायला आपला भाऊ आला आहे. बाय बाय. थँक्यू सो मच. तर निघूया. आपल्याला फ्युलअप करायचं आहे आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करायची अजून. लेट्स गो. चल. अरे वा, नारळ फुटतो तसं काहीतरी खाली फुटलेलं आहे आपल्या टायरच्या. माहीत नाही कसं दिसतंय. पहिल्यांदा एवढं सगळं गेटअप घालून निघालो आहे बाहेर. मलाच कसं तरी वाटतंय. पूर्ण माईक वगैरे सेट केलं आहे मी ह्याच्यावरती आणि खूप वायरी झाल्यात. अगं जर तुम्ही असं बघाल ना मला, तर तुम्हाला समजेल की किती स्ट्रगल आहे. हे खूप सोपं वाटायचं मोटो व्लॉगिंग, पण आता खरं समजतं की किती स्ट्रगल आहे याच्यामागे. आपण ते फ्युलअप करू. इथे पेट्रोल पंप आहे, जवळच आहे का, त्यामुळे आपल्याला ते बरं पडेल. इथे आपण फ्युलअप करून घेऊ. पुढे लावू. कुठे त्या साईडला. काहीच आपला फ्युलअप झालेला आहे. आता आपण सुट्ट्या जरा बरं वाटतं. जरा टाकी भरलेली बघून. एकदम फुल टाकी केली नाही मी, बिकॉज अशी काही गरज नाही आहे फुल टाकी करायची. आपली गाडी खूप चांगला ॲव्हरेज देते. भावाला किती घाई. 1 सेकंड थांबला असं, त्याच्यात पण कट मारायला गेला. आता काय गरज होती त्याला लगेच लेफ्ट मारायची. सगळीकडनं बॅक यार, गाडी जायला जागाच नाही कुठे. त्याच्या पुढे नाही जाणार बाबा. या
फायनली आपल्याला मोकळा रस्ता भेटलेला आहे. सो परत आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. हे आपल्या कळंबोलीचा ट्रॅफिक आहे आणि खूप मजबूत ट्रॅफिक आहे. टाकू का गाडी? आहे बरीच जागा आहे. गाडी टाकायला भीती वाटते. मी जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली नाही तेव्हा एकच आठवडा झाला असेल आणि ही खूप गाडी हेवी होती. मीन्स आहे आता माझ्यासाठी हेवी नाही आहे ती, बट तेव्हा आहे ना मला खूप हेवी वाटायची बिकॉज माझ्याकडे गाडी नव्हती, काय नव्हतं. आणि झालं असं की असंच ट्रॅफिक होतं आणि मी कुठून तरी येत होतो, मी डोंबिवलीला जात होतो आणि ट्रॅफिक असल्यामुळे मी गाडी टाकली ऑफ रोडिंगला. खाली उतरवली गाडी आणि येतोय आता जसं येतोय तसं हळूहळू येत होतो आणि नंतर सगळ्या गाड्या अशा मेन रोडला चढत होत्या. सो चढताना काय झालं की डायरेक्ट टायर चढला पाहिजे, बट माझा टायर साईडने चढला आणि गाडी व्यवस्थित चढली गेली नाही वरती आणि त्यामुळे गाडी स्किड झाली. पुढचा टायर स्किड झाल्यावरती गाडी पडली आणि पडली ते मला बॅलन्सच झाला नाही. आणखी ती एवढी हेवी होती त्या टायमाला, मला वाटत होती की हेवी, आणि मी डायरेक्ट गाडी घेऊन पडलो खाली. आणि तुम्हाला खरं सांगतो मला एवढं लागलं ते, मला लागलं इन द सेन्स मनाला लागलं माझ्या की माझी नवीन गाडी आणि तिला सगळ्याच्याला एवढा घाबरलो मी. फटाफट टाकी वगैरे चेक केली की भाई याची टँक खूप मोठी आहे, तर टँकला कुठे लागलं का काय. मी फटाफट चेक करायला लागलो. दोघं तिघं जण आली मला उचलायला. मी स्वतःला सोडून आधी गाडीला बघत होतो की भाई गाडीला तर काय नाही ना झालं, बिकॉज जीव आहे गाडी म्हणजे माझ्यासाठी. सो मी बघितलं आणि ते माझं पहिलं असं गाडी पडून ॲक्सिडेंट म्हणू शकता छोटं असं झालेलं. तर एवढं काय लागलं नव्हतं, गार्ड होता म्हणून वाचलेलो. आणि त्यानंतर मग रोज गाडी चालवून मग ती एवढी सवय झाली गाडीची की आता म्हणजे खेळणं आहे माझ्यासाठी. म्हणजे बोलतात ना की आमचं बॉन्डिंग झालं आहे, खेळणं म्हणजे आमचं बॉन्डिंग झालं आहे, एवढं आमचं बॉन्डिंग झालं आहे. काका बॉडीवरती निघाले ते रिक्षा घेऊन. थंडी नसेल का वाजत त्यांना? मलाच एवढी थंडी वाजते भाई, जॅकेट विकेट घालून. काय ट्रॅफिक आहे एवढा. चालूच राहील. सो आपला ब्रेकफास्ट पॉईंट आलेला आहे इथे पुढे. आपण बघू काय आपल्याला भेटतं आहे खायला. थोडं हेवी नाश्ता केला तरच बरं असेल आपल्यासाठी. पाव वगैरे असं काही पाव खायला पण जीवावर येतं आहे, पण ऑप्शन नाही आहे. इथे बघू राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट आहे. बाय द वे हा इथे बायकर्स पॉईंट आहे. म्हणजे मोस्टली तुम्ही सॅटर्डे संडे जर बघाल ना तर एवढी गर्दी असते नाही इथे, खूप गर्दी असते इथे. सगळे बाईकवाले येतात राईडला इथे सगळे आणि इथेच थांबून नाश्ता करून जातात. आपण गाडी पुढे लागेल ना, आपण इथे मागे का लावतो गाडी. बाप्पा मजा आली. टिल नाव एक्सपिरियन्स वॉज ग्रेट. आता जरा पोटपूजा करून घेऊ आपण आणि पुढच्या प्रवासाला लागू. सो गाईज आपला नाश्ता झालेला आहे मस्त पोटभर. मैसूर मसाला डोसा खाल्ला मी आणि तो आता एवढा हेवी झाला आहे की कंटिन्यूस आता ढेकर येत आहेत मला. आणि चहा घेतली 1 कप. ॲक्च्युली तशी तर मी चहा सोडून दिली, मी पित नाही चहा, पण म्हटलं की आता सकाळी आता खाल्ला आहे तर थोडीशी चहा पण होऊन जाऊ दे. तर मी चहा घेतली आणि मी निघालो पुढे. आणि मी तिथे बसलेलो तेव्हा मी माझे व्हिडिओज बघत होतो जे आपण काढलेले ह्याच्या आधीचे. तर त्याच्यामध्ये माझा आवाज काय क्लिअर येत नव्हता. जो माईक मी सेट केला आहे तो माईक थोडासा हेल्मेटच्या खाली होता आणि त्यामुळे काय होत होतं की जसं मी बाईकची स्पीड वाढवत होतो त्या वाऱ्यामुळे वाऱ्याचा आवाज जास्त येत होता आणि माझा आवाज येतच नव्हता.
तो बरं झालं मी ते व्हिडिओज बघितले आणि मी आता माईक सेट केला थोडासा वरती हेल्मेटच्या आतमध्ये, जेणेकरून त्याला जास्त वारा नको लागू दे. आणि म्हटलं पुढे जाऊ, थोडंसं 1-2 मिनटं राईड करून आपण चेक करू की व्यवस्थित सेट झाला आहे की नाही, आवाज व्यवस्थित येतो आहे की नाही, बाईक स्पीड केल्यावरतीसुद्धा. म्हणजे कसं एकदा सेट झालं की मग टेन्शन आहे ना, नाहीतर आपलं मी व्हिडिओ काढतोय बडबड करतोय आणि जर काय रेकॉर्डच झालं नाही व्यवस्थित माझा साऊंड तर उपयोगातच नाही ना. मध्ये फक्त मग तुम्हाला व्ह्यू दिसेल, बाकी मी काय बोलतोय ते दिसणारच नाही. ॲक्च्युली हे राईड वगैरे करायचा माझा प्लॅन ना, म्हणजे ब्लॉगिंग चालू करायचा हा प्लॅन माझा लास्ट इयरपासून होता. पण तेव्हा माझ्याकडे एवढे पैसे नव्हते किंवा गिअर्स पण नव्हते माझ्याकडे, रायडिंग गिअर्स पण नव्हते. इवन आता पण एवढे नाही आहेत. म्हणजे आता बिग बिलियन सेल होता म्हणून मी जॅकेट घेतलं ऑल एक्स्ट्रीमचं, त्यानंतर एक्झॉस्टचे ग्लव्ज घेतले मी. आणि आत्ता 2 आठवड्यापूर्वी मी गाडी बनवली, म्हणजे तिला मी क्रॅश गार्ड लावला, हे नकल गार्ड लावले. तर या सर्व गोष्टी मी केल्या बिकॉज मी ठरवलं की नाही बाबा आता तर निघायचं. कसं होतं की बाबा जास्त लांब पाठवत नाही बाईकने, काळजीपोटी पाठवत नाही, की ते बघत आलेत ना आजपर्यंत एवढे ॲक्सिडेंट्स वगैरे झाले. त्यांचं म्हणणं असं असतं की तू भली किती व्यवस्थित गाडी चालव, पण समोरचा कुठून कसा येईल आपल्याला सांगता येत नाही. सो ते घाबरायचे. पण माझं असं होतं की अरे गाडी घेतली कशाला, 160cc आहे गाडी, मी रायडिंगसाठी घेतली आहे. आणि इथे नुसतं लोकल फिरायचं असेल तर त्याच्यासाठी तर आपल्याकडे स्कूटी आहेच. मग इफ जर मी बाईक पण जर अशीच लोकल फिरवायला लागलो तर मग मजाच नाही ना. जेव्हा मी असं बाहेर वगैरे कुठेतरी घेऊन जाईन तेव्हा खरी मजा आहे त्याची, जेव्हा मी तिला पळवीन तेव्हा मजा आहे. सो मी या टायमाला बाबांना बोललो की बाबा मला जॅकेट घ्यायचं आहे, मला रायडिंग चालू करायची आहे, मी मोठं व्लॉगिंग चालू करणार आहे. तर आधी नाही बोलले. नंतर मी म्हटलं मी असं करतो तरी काय दुसरे, फक्त फिरतो, रायडिंग करतो, ट्रेकिंग करतो, बाकी काय माझ्या सवयी पण नाही आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं मी करणार. आणि मग ते रेडी झाले. मग जॅकेटसोबत मी तेव्हा कॅम्प पण DJIचा कॉस्मो 4 आय थिंक आलेला आहे, म्हणजे तर तो मला भेटत होता 30,000ला ॲडव्हेंचरवाला. तो पण माझा घ्यायचा विचार होता, पण म्हटलं नको, एवढा खर्च नको एकदम. आपण सुरुवात करू हळूहळू, मोबाईलवरती करू, थोडे पैसे साठवू आणि मग ॲक्शन कॅम्प घेऊ. लगेचच एवढा मोठा खर्च नको. मग अशी सुरुवात केली. मग मी हे सगळं केलं, जॅकेट वगैरे आणलं, बाईक बनवली. नंतर मग श्रवणला बोललो की असं असं मला करायचं आहे, मग त्यासाठी मग तू माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनव. नंतर मग प्रत्येक व्हिडिओसाठी इंट्रो पाहिजे, मग असं काहीतरी आपल्या नावाचं काहीतरी व्हिडिओ बनव, तू एडिट कर. तो एडिट वगैरे चांगलं करतो, शिकतो आहे तो आता. तर मग या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याला बोललो की कर, आपल्या एकदम भारी झालं पाहिजे असं. भलेही सुरुवात आहे पण मस्त वाटलं पाहिजे. सो जेवढं पण तुम्ही बघता ना हे एडिटिंग वगैरे जेवढं काय ते सगळं श्रवण करतो. म्हणजे खरी मेहनत बघायला गेलं तर श्रवणची आहे याच्यामध्ये, माझं काहीच नाही बाई. मी फक्त कॅमेरा लावला आणि मी सुटलो आणि मी एन्जॉय करतो आहे. पण त्याच्यामागे सगळीची मेहनत आहे. लॅपटॉपवरती, टॅबवरती तो काय ना काहीतरी करत असतो, तर सगळी मेहनत त्याची आहे. सो थँक्स टू श्रवण स्पेशली, की त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोचू शकतो आहे, तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी मी शेअर करू शकतो आहे. आणि ही सर्व आयडिया त्याचीच आहे, हे माईकची वगैरे. मी विचार करत होतो की बाई माईक कसं करणार, तर त्याने त्याचे कॉर्ड्स दिले मला. बोला दादा तू कॉर्ड्स लाव, त्याच्यावरती ऐकायला येतं. बिकॉज त्यांनी पण या गोष्टी 2-3 वेळा केलेल्या आहेत. आणि चल बस, रुलाएगा क्या, काम करने दे जा. सो गाईज आपण आपल्या पहिल्या पॉईंटवरती पोचलो आहे, जिथे सगळे बाईकवाले येतात आणि आपल्या गाड्या लावून फोटो काढतात. परत गाड्या रेव करतात इथे जोरजोरात.
एवढ्या गाड्या उभ्या असतात की काय सांगू तुम्हाला. हा आपला खंडाळा ब्रिज आहे. आज बघा पूर्ण रिकामी, आज पूर्ण रिकामी. नाहीतर विकेंडला जर तुम्ही बघाल ना तर पूर्ण भरलेला असतो. फोटोज काय काढतायत लोक, व्हिडिओ काय काढतायत. आपण पण थांबायला पाहिजे, थोडी मजा घेतली पाहिजे ना ब्रिजवरती. आपण या साईडला थांबू. मी कधी ह्या ब्रिजवरती नाही थांबलो, मी त्या ब्रिजवरती थांबलो. म्हणजे एकच आहे ब्रिज, पण मी त्या साईडला थांबलो, इथे कधी थांबलो नाही. आज आपण इथे थांबूया. ओ भाई काय वारा सुटला आहे. भाई नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. अरे बापरे. हो, तर हा आहे आपला खंडाळा ब्रिज आणि हा आहे एक्सप्रेस वे. एक एक करून गाड्या येत आहेत, इथे जात आहेत. भारी वाटतंय. लिटरली मी हलतोय इथे, एवढा वारा आहे. सरळ उभाच राहू त्या शकत बघा. गाडी बघा किती हलते आपली. तर आपण निघतोय आता इथून. ओ बाई वारा एवढा आहे की बाईक हालायला लागली. तुम्ही बघू शकता किती वारा आहे. इथे लोकांना बघून तुम्हाला समजत असेल. एवढं ऊन आहे तरी वारा एकदम मस्त आहे. ॲक्च्युली मला फोटो काढायचे होते तिथे बाईकसोबत, पण तिथे असं कोण नव्हतं की मी ज्याला कॅमेरा देऊन फोटो काढायला लावू. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला थोडी लाज वाटते. म्हणजे कशाला ना त्यांना आपण बोलायचं आणि त्रास द्यायचा. आपणच कुठेतरी दगड लावू आणि फोटो काढू असं वाटतं. पण तिथे दगड लावून फोटो काढायला पण भीती वाटत होती, बिकॉज वारा एवढा होता की फोन पडला असता. आणि नवीन फोन आहे त्यात. तर आता आपला डायरेक्ट आईच्या मंदिरात जाऊनच आपण आता थांबायचं आहे. आता कुठे थांबायचं नाही, बिकॉज आपण खूप टाईमपास केलेला आहे आणि 8:45 झालेले आहेत इथेच. आता आपला डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप जो असेल तो डायरेक्ट कार्ला एकविराई. मजा आली भाई, मजा आली. बातें ज़रूरी है, तेरा मिलना भी ज़रूरी. मैंने मिटा देनी ये जो तेरी मेरी दूरी. सारी दुनिया की इश्क जहाँ न चले, तेरा होना मेरा होना क्या होना अगर न दोनों मिले. तू मेरा पहला प्यार है मेरा, तू मेरा पहला प्यार है मेरा, तू मेरा पहला प्यार है
स्वतःची शॅडो बघायला काय भारी वाटतं ना. असं हेल्मेट वगैरे किती भारी वाटतं शॅडोमध्ये. सो इथे 2 पार्किंग आहे ॲक्च्युली. एक खाली आहे आणि एक रस्ता वरती जातो, म्हणजे अर्ध्यापर्यंत जातो तो. लास्ट टाईम जेव्हा आम्ही 4 व्हीलर घेऊन आलेलो तेव्हा आम्ही वरती गेलेलो. पण वरती जाऊन पार्क करण्यात काय अर्थ नाही. आपण खालून प्रॉपर पूर्ण पायऱ्या चढून जाऊ तेव्हा खरी मजा आहे. इथे काय पावती बिवती द्यावी लागते की काय माहिती. बघू विचारून काय सीन आहे इकडे. नाही पावती तर मागितली नाही या लोकांनी. हा बघा, हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा वरती जातो तिथे कार्लापर्यंत, अर्ध्या कार्ला केव्सपर्यंत. पण आपण तिथे नाही जायचं आहे, आपण प्रॉपर खालूनच जाऊ. पूर्ण एन्जॉय करत 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 अर्ध्यापर्यंत जाणार आणि मग मजा नाही येणार. इथे पण आहे बाईक पार्क करायला वरती. लास्ट टाइम मी केलेली पार्क. मी इथे आपली गाडी पार्क करू आपण. सो ॲट लास्ट आपण 9:15 वाजता इथे पोचलेलो आहे. आपली गाडी पार्क केलेली आहे. तर बाईक पार्क केली आपण तिथे आणि पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. ऊन आहे पण एवढं काही वाटत नाही बिकॉज थंडी आहे म्हणून. आणि केस मस्त सेट झाले आहेत हेल्मेटमध्ये. अजिबात हलतसुद्धा नाहीत असे सेट झालेत. आमचे मित्रमंडळी आले. सगळेच तुम्हाला जे मी बोललो की अर्ध्यावरनं रस्ता चालू होतो तो हा आहे. इथून राईटला गेले की तिथे पार्किंग आहे आणि तिथून तुम्ही येऊ शकता. तर आपण अर्धा असा पार्क केला आहे आणि हवा टाईट झाली आहे बाबा. आत्तापासून जाऊन लागतोय. सो 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण आईच्या देवळाच्या इथे पोचलेलो आहे आणि त्याच्या बाजूलाच कार्ला केव्स. तुम्ही बघू शकता किती घाम आलाय मला. त्यात जॅकेट घातल्यामुळे अजून गरम होत होता पण मजा आली. नॉन स्टॉप आलो, नॉन स्टॉप. आणि आज गर्दी पण कमी आहे, मग दर्शन पण होईल व्यवस्थित. सो आज गर्दी नाही आहे म्हणून VIP गेटमधून आपल्याला एंट्री भेटली आहे डायरेक्ट देवळाकडे.
सो गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता तिथून मी निघालो आहे. गर्दी अजिबातही नव्हती तिथे आणि मस्त दर्शन झालेलं आहे आईचं. 2-3 मिनटं तिथे उभा होतो मी. नंतर मग पाया पडून मग तिथून बाहेर गाभाऱ्यात 5 मिनटं बसलो, जरा शांतता वाटली तिथे. आणि मग तिथून आता बाहेर निघालो, थोडा वेळ बसलो आणि निघालो बाहेर. आता पुढे कुठे जाणार आहे मला पण माहिती नाही. आजूबाजूला बघतो काय फोर्ट वगैरे काय असेल तर तिथे जातो आणि बघू, एक्सप्लोअर करू अजून काय आजूबाजूला आहे. भेटू लवकरच. सो गाईज आता आपण खाली आलेलो आहे आणि येता येता मला एक मेसेज आला. माझ्या मैत्रीण कम बहीण स्नेहा कदम हिने मला हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून विश केलं आहे. सो मला पण आत्ता समजलं आहे की आज इंटरनॅशनल मेन्स डे आहे. तर माझ्या सर्व भावांना मेन्स डे निमित्त खूप खूप शुभेच्छा. सो आता येता येता मी चेक केलं की कुठे जायचं. तर बाजूला इथे भजा केव्ज म्हणून एक आहे. सो तिथे जायचा प्लॅन आहे. लास्ट टाईम मी गेलेलो पण माझ्याकडे कॅश नव्हती म्हणून मला ते तिकीट घेता नाही आलं आणि मला आतमध्ये एंट्री करता नाही आली. तर या टायमाला माझ्याकडे कॅश आहे, तर आपण आतमध्ये जाऊन बघू ते कसं आहे. ते इथून काहीतरी ते 6.5-7 किलोमीटर आहे इथून. तर आपण जाऊ तिथे आणि तिकडचा व्ह्यू एन्जॉय करू. सो गाईस आता आपण निघालो इथून, गिअरअप केलेत आणि इथून आता निघालो आहे आपण भजा केव्जला, जे इथून आपल्याला दाखवतं आहे 6.5 किलोमीटर्स. 17 मिनटावरती दाखवतं आहे. ऊन पण मस्त वाढलं आहे आणि मी बॅगेमध्ये सनस्क्रीन वगैरे टाकणार होतो, फेस वॉश वगैरे सगळं, पण आळशीपणा केला, म्हटलं कशाला पाहिजे, आणि मी टाकलंच नाही. तर आता असा थोडासा चेहरा काळपट पडल्यासारखा वाटतो आहे, पण जाऊ दे. नेक्स्ट राईडला हे सगळं आपण सोबत घेऊन चालू. असं तर सकाळी लावून आलेलोच मी, मग काही टेन्शन नाही. तर मजा आली. आत्तापर्यंतचा प्रवास एकदम व्यवस्थित झाला आणि मजा आली. थंडीची मजा घेत घेत, व्ह्यूची मजा घेत घेत आलो, तुमच्याशी गप्पा मारत आलो. बरं वाटलं जरा. नेहमी असं असतं की फक्त गाणी ऐकतो आहे आणि आपली गाडी चालवतो आहे, पण आज खरी मजा आली मला. मस्त गिअरअप वगैरे करून राईड करत होतो, तर ती एक जरा वेगळी मजा होती. भजा लेणी इथेच आहे. आता जरा ताण लागली आहे. मग अशी पाणी प्यायलो, पण ऊन वाढत चाललं आहे. ते खालीच आपल्याला गाडी लावावी लागणार आहे, दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याकडे. इथेच गाडी लावून आपल्याला वरती जावं लागेल. सो आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस टू पार्क आवर बाईक अँड टू स्टार्ट आवर journey to next destination. तर आपण भजा केव्सच्या इथे आलेलो आहे. एकदम शांतता आहे. सगळे शॉप्स वगैरे सगळे बंद आहेत. मोस्ट प्रोबेबली आय थिंक की सॅटर्डे संडेलाच असतील हे, आता तर नाही आहे. मग बाई ती ताई एवढं वजन घेऊन चालली आहे वरती डोक्यावरती, आणि आपण फक्त बॅग घेतली एक आणि एक हेल्मेट आहे, त्याच्यामध्ये आपली हवा टाईट होते. सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी. बघू कसं आहे. ऊन पण खूप वाढलं आहे. प्रोटेक्शन तर आहे आपल्याकडे, असं मास्क वगैरे. बघू आता. तर सुंदर अशा पायऱ्या तिथे तिकीट काउंटर आहे केव्सच्या एंट्रीसाठी, आणि मस्त वाट लागली आहे. वारा पण सुटला आहे, मस्त थंडगार. ऊन आहे, वारा सुटला आहे, म्हणून एवढं काय वाटत नाही उन्हाचं, पण दम लागला बाई. जास्त पायऱ्या तर नव्हता,
पण बेकार दम लागला आहे. त्यात ऊन आहे 11:30. हा, आता इथे तिकीट घेऊया आणि वरती केव्हमध्ये जाऊन झोपूया. भाई आज एंट्री फ्री आहे. मी एवढी कॅश घेऊन आलो आहे आणि एंट्री फ्री आहे. मी विचारायचं ना तिकीट आहे का, तर बोलत नाही आज फ्री आहे. आय थिंक मेन्स डे आहे म्हणून. माहिती नाही. ओ भाई तिथे काय मस्त आहे यार. कॅम्पिंग आहे आय थिंक. ते पूल वगैरे आहे. सही आहे रे, मस्त आहे. तर जास्त वरती नाही आहे, जवळच आहे इथे. बघू काय सीन आहे. सो गाईज, वी आर फायनली हिअर ॲट भजा लेणी. डायरेक्ट सूर्यदेव डायरेक्ट तोंडावरती वार करतोय. एवढं बेकार ऊन आहे. कुठेतरी आपण सावली बघून आराम केला पाहिजे. खाली वारा येत होता, बट इथे अजिबात वारा नाही आणि खूप कमी लोक आहेत. मोजून 7-8 जण असतील फक्त जे फिरायला आलेत, ते पण फॉरेनर आहेत. तर घेऊ, फिरून घेऊ. सो आता आपण निघालो इथून भुजा केव्सवरनं. मस्त शांतता होती. जाऊन थोडा वेळ बसलेलो आतमध्ये, शांत वारा लागत होता. आणि आता इथून निघून आता चेक केलं आजूबाजूला काय, तर फोर्ट आहे, टायगर पॉईंट वगैरे हे सगळे आहेत. जाऊन आलो आहे मी तिथे. लोहगड वगैरे आहे, पण तिथे आता जाण्यात अर्थ नाही बिकॉज कडक ऊन आहे. पावना लेक आहे इथून एक 18-19 किलोमीटरवरती. तर विचार केला की तिथे जाऊ, लेकच्या इथे थोडा. तिथे कदाचित कुठे सावली तर नसेल लेकच्या आजूबाजूला, पण जाऊन थोडं पाण्याची इथे बसू म्हटलं. असं पण आपल्याकडे टाईम आहे, तर मग तिथे जाऊ, थोडं तिकडचा व्ह्यूचा मजा घेऊ आणि मग तिथून पुढे घरी जाऊ. काका व्लॉग बनवत आहेत वाटतं मुलासोबत. एक BMW आली इकडे, टॉप बॉक्स वगैरे लावून. केरलावरून आली आहे. ओ भाई, भाऊ आपला G310. आपल्याकडे पण असंच काहीतरी असेल लवकरच. बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट असल्यावरती नक्कीच आपण पण असं काहीतरी घेऊ लवकरच. सो पुढचा प्रवास आपण चालू केला आहे. सो आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे पावना लेक. आपण चाललो आहे पावना लेककडे. आता आपल्याकडे टाईम आहे तर जाऊ. मस्त गार वाटतं आहे सिरियसली. म्हणजे ऊन आहे, बट बाईक चालू केल्यावरती एवढं गार वाटतं ना. आणि त्यात थोडं असं घाम आलेला आहे, त्याच्यावरती वारा लागतं तर ते अजून भारी वाटतं. तर इथे आपल्याला पावना लेक कॅम्पिंग असं दाखवत आहे. बघू आपली गाडी जाते का तिथे.
माहिती नाही खाली रस्ता आहे की नाही, बट बघू. गाडी घेऊन जाऊन भाई, तो मस्त व्ह्यू आहे तो डॅमचा. गाडी चढवताना मजा येणार आहे. तिथे कसं जाणार? तिथे आहे का जायला? फेन्सिंग लावली आहे तिकडे, नाही आहे जागा. गाडी पण इथेच उभी राहणार. इथूनच आपल्याला चालत जावं लागणार आहे. थिंक ॲक्च्युली त्या रोडला जायचं होतं, बट त्या रोडला आता माहिती नाही कसं जायचं. तर असंच एक पाहुणाला एक म्हणून बघत बघत आलो इथे. ती गाडी इथे पार्क केली आहे. काटे दिसत आहेत, ऊन आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय करू, मारी जात होतं. आज कुछ तूफानी करते हैं. हो भाई साहब, मजा आ गई. सो गाइस, हा व्यू आहे, एकदम बेस्ट व्यू आहे. एकदम बेस्ट व्यू आहे. इथे दगड आहेत मस्त बसायला. गाडी वरती लावली आहे, जरा भीती आहे गाडीची, पण ठीक आहे, एवढं काय तिथे इश्यू नाही, कोण येणार नाही. त्या मस्तपैकी ते पाण्यात पाय टाकून मी बसणार आहे थोडा वेळ. सावली तर नाही आहे, पण पाण्यात बसायची मजा पण वेगळी आहे. सो मस्तपैकी सॉक्स वगैरे काढतो, शूज वगैरे काढतो, हेल्मेट वगैरे काढून जरा चिल करतो इथे. तुम्ही पण माझ्यासोबत चिल करा. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. ऐक, थोडं शेवाळं आलं आहे, त्यामुळे पाय स्लिप होतो आहे, पण पाणी एकदम झकास आहे बाई. तुम्हाला पण दाखवतो चला. तर एक वेगळीच जागा आपण एक्सप्लोअर केली आहे. पाहुणाला एकच आहे, पण एकदम कानाकोपऱ्यात कुठेतरी आपण आलो आहे. कॅम्पिंगपासून वगैरे ना, आम्ही तर जवळपास कुठे कॅम्पिंग नाही आहे. हे आपलं आहे पाणी, काय सही आहे यार. असं वाटतं एक्स्ट्रा कपडे आणायला पाहिजे होते, मस्त झोपलो असतो इथे. एवढं पाणी सही आहे. हा, मजा येते बाई. बाई रेडी आलेत आंघोळ करायला इथे. आता आपली जायची वेळ झाली तरी बराच अर्धा तास होतो मी इथे. म्हटलं जरा फोटो काढेन, पण याने फोटो ब्लॉक केला. आता बघू, आता हे सगळे जातील तेव्हा आपण निघू. फक्त कुठची अंगावर नाही चढली पाहिजे बस. मला तर भीती वाटते. इथेच का बघतायत माझ्याकडे? आले काका, घेऊन जा बाबा त्यांना. चला आपण निघू इथून लवकरच. सो काही इथे आपल्याला परमिशन नव्हती यायची, बिकॉज हे जे आहे ते सगळं महानगरपालिकेचं आहे, ते डॅमवाल्यांचं आहे. तर ते गुरं घेऊन आलेले दादा मला आता बोलले की इथे तुम्हाला परमिशन नाही यायला, पण मगाशी कोण नव्हतं म्हणून
मी आलो जरा बसलो पाण्यात आणि जसं ऊन वाढायला लागलं मग म्हटलं चला आता निघायला पाहिजे. आता निघतोय, रस्ता फुल गोल गोल फिरून आहे. तुला रस्ता बघावा लागेल. हां इथूनच आहे. काय मजा आली. आता परतीच्या प्रवासाला लागायचं आपल्याला. बॅक टू पवेलियन. गाडी काढतो, गिअरअप करतो आणि निघतो. भूक पण लागली आहे, तहान पण लागली आहे, पाणी पण संपलं आहे. बघू आता काय भेटतं आपल्याला खायला. आपली गाडी टाणा आपली सुंदर आहे इथेच, जशी ठेवून गेलेलो. सो लेट्स गो, जाऊ पुढे आणि बघू अजून काय आपल्याला बघायला भेटतंय. एकदम सावकाश जायला पाहिजे. पपीज बाय बाय पावना लेक. तिथे जायला पाहिजे होता. तो जो ब्रिज दिसतोय ना ते मिस केलं. ॲक्च्युअलमध्ये तो पावना लेक आहे, पण उन्हामध्ये तरी काय जाणार तिकडे आपण. जाऊ दे, काहीतरी नवीन एक्सप्लोअर केलं, नवीन ठिकाणी बसून राहिलो. इथे पण मजा आली, असं काय एवढं हे नव्हतं. सो गाईस आता कॅमेरा सेट केला आहे इथे. हेल्मेट माउंटवरनं काढून मी चेस्ट माउंट लावला. म्हटलं चेस्ट माउंट पण एवढा आणला आहे आपण तर ट्राय करू. तर चेस्ट माउंटने मी आता शूट करतो आहे. आता डायरेक्ट घरी जायचं आहे आपल्याला. मोबाईलमध्ये बॅटरी पण एवढी नाही, बिकॉज सकाळपासून शूटिंग चालू आहे. त्यात ऊन असल्यामुळे ओव्हरहीट होतो आहे तो आणि त्याच्यामुळे जास्त त्याची बॅटरी जाते. सो थोडंफार इथे शूट करू आणि मग मी मोबाईल पण ठेवून देईन. तर मित्रांनो आज खूप मजा आली. खूप टायमानंतर राईड केली आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता व्लॉग करत करत राईड करणं. हा आपला पहिला व्लॉग, त्याच्यानंतर त्यासोबत ही पहिली राईड आपली. आता मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आहे, सो जास्त मला काही शूट करता येणार नाही. पण आपण जेवढं आधीचं केलं आहे ते तर आहेच आपल्यासोबत. तर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, काय कमी आहे याच्यामध्ये, माझं बोलणं किंवा कॅमेरा लावला आहे त्याचा अँगल, कुठचा कॅमेरा तुम्हाला जास्त आवडला. म्हणजे चेस्ट माउंटवरती जो लावला आहे मी आत्ता, जो लावला आहे तो अँगल जास्त आवडला की जो मी सकाळपासून हेल्मेटला लावून मी फिरत होतो ते तुम्हाला आवडलं.
ते नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कसं आहे की तुम्ही जर मला सांगाल तर मला समजेल की माझ्यामध्ये काय कमी आहे, आणि मी नेक्स्ट व्लॉगमध्ये जेव्हा मी राईडला जाईन तेव्हा मग मी ते इम्प्रूव्हमेंट करेन. माझं बोलणं कसं आहे, माझा आवाज कसा वाटतो आहे, तुम्हाला क्लिअरली ऐकायला येतो आहे का, काय बोलताना चुकतं आहे का, जास्त व्हिडिओ खेचतो आहे का मी, तुम्ही काय एक्सपेक्ट करतात की मी काय दाखवलं पाहिजे, या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सपोर्ट करत राहा. जेवढं तुम्ही मला सांगाल तेवढं मी स्वतःमध्ये सुधारणा आणि तेवढे चांगले व्लॉग मी बनवायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज दिस व्लॉग. खूप खूप मजा आली मला. आय होप की तुम्हाला पण मजा येईल हा व्हिडिओ बघितल्यावरती, आणि लवकरच आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये भेटू, नवीन कुठेतरी राईडला जाऊ जेव्हा आपला वीक ऑफ असेल. सो टिल दॅन, लाईक, कमेंट and share this video, and don't forget to subscribe our channel to watch more videos like this. Thank you. खूप खूप धन्यवाद.